तर मित्रांनो, कोरडॉ बेसिक टू ॲडव्हान्स सीरीजमधला आजचा क्लास 35 आणि यामध्ये आपण पाहणार आहे ट्रान्सपरन्सी टूलमधील वेक्टर पॅटर्न ट्रान्सपरन्सी, बिटमॅप पॅटर्न ट्रान्सपरन्सी आणि टू कलर पॅटर्न ट्रान्सपरन्सी, ते पण डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ही चालू आहे आपली कोरडॉ बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज. आणि यामध्ये आपण पिक टूल पासून तर इथे शॅडो टूल पर्यंत डिटेल्समध्ये टूल्स कव्हर केलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीनच आहात आणि तुम्हाला जर प्रॉपर वेमध्ये ग्राफिक डिझाईन शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. कारण येथे मी तुम्हाला बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत चांगल्या प्रकारे ग्राफिक डिझाईन शिकवत असतो. तर चला पाहूया मग आता ट्रान्सपरन्सी टूल. ट्रान्सपरन्सी टूल तुम्हाला टूलबारमधील जो शॅडो टूल आहे याचा खालचा टूल म्हणजे ट्रान्सपरन्सी टूल. आता एक काम करू, आपण एक शेप ड्रॉ करू. अशा प्रकारे रेक्टँगल टूलवरती क्लिक केलं, मी एक शेप ड्रॉ केला आणि यामध्ये आपण कलर पॅलेटमधून एक कलर फिल केला. आणि त्यानंतर आपण ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक केलं आणि प्रॉपर्टी टूलबार मधील तुम्हाला इथे मिळून जाईल वेक्टर पॅटर्न ट्रान्सपरन्सी. यावरती मी जेव्हा क्लिक करतो तर तुमच्या समोर अशा प्रकारे त्यावरती एक पॅटर्न म्हणजे वेक्टर पॅटर्न आपल्याला अप्लाय झालेला दिसतो. आता हा पॅटर्न कोणता एक्झॅक्ट तुम्हाला इथे कळत नसेल, त्याकरिता प्रॉपर्टी टूलबार मध्येच तुम्हाला एक ऑप्शन दिसते जे आहे ट्रान्सपरन्सी पिकर. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामधला एक कोणताही पॅटर्न तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे एक पॅटर्न तुमचा अप्लाय होईल. आता इथे मी असा एक पॅटर्न अप्लाय केला जो की आपल्याला जाळीसारखा दिसत आहे. आता याला जर तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल तर आपण अशा प्रकारे त्याला ड्रॅग करून ऍडजस्ट करू शकतो. अशा प्रकारे त्याला लहान मोठ्या साईज मध्ये आपण करू शकतो. आणि बाकी कलर वगैरे कसे चेंज करायचे हे तुम्हाला मागच्या क्लासमध्ये मी डिटेल्समध्ये सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर याच्या रिलेटेड प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन आहे. आता सिम्पली तुम्हाला सांगितलं झालं की वेक्टर पॅटर्न ट्रान्सपरन्सीचा यूज हा आपल्याला अशा प्रकारे काही पॅटर्न्स आहेत ते आपल्याला इथे यामध्ये पाहायला मिळतात. तर यामध्ये आपण काय करू शकतो, इथून ट्रान्सपरन्सी पिकरवरती जाऊन आणखी पण काही वेगवेगळे पॅटर्न आपण इथे अप्लाय करू शकतो अशा प्रकारे. आणि याला वेगवेगळ्या डायरेक्शनने आपण ड्रॅग करू शकतो. परत मी यावरती गेलो आणि हा जो जाळीसारखा पॅटर्न दिसत आहे आपल्याला, हा आपण इथे सिलेक्ट केला. त्यानंतर आता काय करू, आपण प्रॉपर्टी टूलबार मधील काही ऑप्शन पाहू. यामध्ये तुम्हाला जे पहिलं ऑप्शन दिसते हे तर मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर दिसते आपल्याला इथे फोरग्राऊंड ट्रान्सपरन्सी. आता ग्राफिक डिझाईन मध्ये दोन प्रकारे एक असते कलर असतो. एक असतो फोरग्राऊंड कलर किंवा फोरग्राऊंड ट्रान्सपरन्सी आणि एक असतो बॅकग्राऊंड ट्रान्सपरन्सी. फोरग्राऊंड म्हणजे जे आपल्याला वर दिसते ती ट्रान्सपरन्सी आणि बॅकग्राऊंड म्हणजे जी बॅक साईडची असते ती. तर आता हिला का करू, आपण थोडंसं ऍडजस्ट करू. जेव्हा आपण ऍडजस्ट करू तेव्हा तुम्हाला दिसते की याच्या फोरग्राऊंड मध्ये म्हणजे याच्या वर आपल्याला अशा प्रकारे ट्रान्सपरन्सी अप्लाय झालेली दिसते. आणि याची आपण अशा प्रकारे इथून ट्रान्सपरन्सी ऍडजस्ट करू शकतो. आता काय करतो, मी याची ट्रान्सपरन्सी अशा प्रकारे थोडी कमी केली आपण. आणि त्यानंतर ऑप्शन दिसते तुम्हाला इथे इनवर्ट. जेव्हा तुम्ही या इनवर्ट वरती क्लिक करता, फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड ट्रान्सपरन्सी काय होते, ही फ्लिप होते. आता मी काय करतो, यावरती क्लिक करतो. अशा प्रकारे काय झाली, ती फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड ट्रान्सपरन्सी फ्लिप झालेली आहे. याचा सिंपल मिनिंग म्हटलं, जेव्हा तुम्ही आता मी काय केलं, परत कंट्रोल झेड करून अंडू केलं आणि अशा प्रकारे काय केलं, आपण एक यावरती पॅटर्न दिला. पॅटर्न दिल्यानंतर जेव्हा तुम्ही इथे इन्व्हर्ट वरती क्लिक करता तर समजून जायचं की जो बॅकग्राऊंड आहे तो डायरेक्ट इथे रिमूव्ह झालेला दिसतो. अशा प्रकारे त्याला समजून घ्यायचं. आणि तुम्हाला एक पूर्ण हा चेन किंवा समजा साखळीसारखा आपल्याला इथे पॅटर्न पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण याला इन्व्हर्ट करू शकतो. त्यानंतर मी याला करतो, आता कंट्रोल झेड केलं. त्यानंतरच ऑप्शन दिसतं आपल्याला इथे बॅकग्राऊंड ट्रान्सपरन्सी. आता बॅकग्राऊंड जो रेड कलर दिसतो, आपल्याला ट्रान्सपरन्सी याची वाढवायची असेल तर आपण अशा प्रकारे यावरती जाऊ. अशा प्रकारे त्याची ट्रान्सपरन्सी आपण कमी करू शकतो, जे की बॅकग्राऊंड ट्रान्सपरन्सी. आणि त्यानंतरचे काही ऑप्शन दिसत आपल्याला, हे आपण मागच्या क्लासमध्ये डिटेल्समध्ये पाहिलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून पाहू शकता. त्यानंतर दिसत आपल्याला ऑप्शन एक असते मिरर टाईल्स हॉरिझॉन्टली आणि मिरर व्हर्टिकली. याचा सिंपल मिनिंग आहे, आपल्याला जर हॉरिझॉन्टली मिरर करायचं असेल तर आपण या ऑप्शनवरती क्लिक करायचं. काय होईल ते असं हॉरिझॉन्टली आपल्याला मिरर म्हणजे आपण जेव्हा आरशामध्ये पाहतो आपल्याला लेफ्ट हँड राईट दिसतो आणि राईट हँड लेफ्ट दिसतो. अशा प्रकारे ते मिररचा ऑप्शन इथे काम करतो. आणि याचा ऑप्शनचा यूज म्हणजे मिरर व्हर्टिकली करतो तेव्हा म्हणजे खाली डोकं आणि वरते पाय असं सिंपल मध्ये समजून घ्यायचं. आणि त्यानंतर हे ऑप्शन जे दिसतं तुम्हाला तीन, हे तर आपण बाकी मागच्या क्लासमध्ये पाहिलेलंच आहे. तर अशा प्रकारे आपण इथे वेक्टर पॅटर्न ट्रान्सपरन्सी पाहिलाय. आता याला करतो मी परत ओरिजिनल पोझिशन मध्ये आणतो शेप मध्ये. त्यानंतर दिसते आपल्याला इथे बिटमॅप पॅटर्न ट्रान्सपरन्सी. जेव्हा मी इथे यावरती क्लिक करतो परत यावरती आपल्याला एक बिटमॅप पॅटर्न पाहायला मिळतो. आणि इथून तुम्ही वेगवेगळे पॅटर्न इथून आपण चूज करू शकतो. मी काय केलं, यावरती क्लिक केलं तर अशा समोर आपल्या समोर अशा प्रकारे एक पॅटर्न आलेला दिसतो. आता मी हा सिलेक्ट केला. त्यानंतर आपण याला ऍडजस्ट करू शकतो. ऍडजस्ट केल्यानंतर आपल्याला सेम जे प्रॉपर्टी रूलर मधील ऑप्शन आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते.
आणि आपण अशा प्रकारे त्याचा यूज करू शकतो आणि बिटमॅप पॅटर्न देऊ शकतो. आणि ब्लेंड ट्रान्झॅक्शन यामध्ये फक्त एकच आपल्याला प्रॉपर्टी टूलबारमध्ये ऑप्शन दिसतो. आता यामध्ये जे पहिलं ऑप्शन आहे ते दिसते आपल्याला रेडियल ब्लेंड. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता ते तुम्हाला असा रेडियल म्हणजे असं गोल सारखा आपल्याला यावरती पॅटर्न पाहायला मिळतो. आणि जेव्हा यावरती क्लिक करतो तुम्हाला लिनियर म्हणजे एका लाईनमध्ये आपल्याला अशा प्रकारे यामध्ये पॅटर्न पाहायला मिळतो. आणि बाकी दिसते आपल्याला हे बाकी ऍडजस्टमेंट आहेत. आपण इथून याची ऍडजस्टमेंट म्हणजे ब्राईटनेस वगैरे आपण इथून वाढवू शकतो. अशा प्रकारे ऑप्शनचा जो ते अशा प्रकारे आपण याची ब्राईटनेस वाढवू शकतो. अशा प्रकारे आपण बिटमॅप पॅटर्न ट्रान्सपरन्सीचा यूज करू शकतो. आणि त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला इथे टू कलर पॅटर्न ट्रान्सपरन्सी. जेव्हा मी यावरती क्लिक करतो त्यामध्ये तुम्हाला दोन कलर पॅटर्न ट्रान्सपरन्सी टू म्हणजे दोन कलर पॅटर्न ट्रान्सपरन्सी आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये काही आपल्याला पॅटर्न मिळतात. यावरती क्लिक केला आणि मी या ऑप्शनवरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे ड्रॅग केलं तर तुम्हाला यामध्ये अशा प्रकारे पॅटर्न पाहायला मिळतो. आपण अशा प्रकारे त्याला ऍडजस्ट करू शकतो. आणि त्याचबरोबर याचा जर बॅकग्राऊंड सिम्पलमध्ये जर याचा बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर आपण काय करू, याला इन्व्हर्ट करू. अशा प्रकारे आपल्याला इन्व्हर्ट करता येते. आणि फोटोशॉपमध्ये तुम्हाला माहितच असेल, जर तुम्ही फोटोशॉप शिकले असाल तर इन्व्हर्टचा अर्थ तुम्हाला माहित असेल. जेव्हा आपण एखादं सिलेक्शन बनवतो आणि जेव्हा इन्व्हर्ट करतो तर तो काय होईल, हे सिलेक्शन जेव्हा त्याच्या आउटसाईड म्हणजे दुसऱ्या पार्टचं आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण इथे इन्व्हर्ट करू शकतो. अशा प्रकारे याला म्हणजे जो रेड कलर आहे तो काय होईल, जे इथं हर्ट दिसत आहे यामध्ये फिल होईल आणि व्हाईट कलर बॅक साईडने फील होईल. अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो आणि वेगवेगळे आपण इथे पॅटर्न तयार करू शकतो. आणि परत मी ट्रान्सपरन्सी टूलवर गेलो आणि यावरती आपण वेगवेगळे पॅटर्न, आता मी कोणता केला, अशा प्रकारे हा पॅटर्न घेतला. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या डिझाईन्स इथे तयार करू शकतो. आणि यामध्ये काही आपल्याला आणखी पण ऑप्शन पाहिजे आहे. जे दिसतं आपल्याला इथे एक ऑप्शन बाकी आहे, जे आहे टेक्स्चर ट्रान्सपरन्सी. आणि त्यानंतर जे इम्पॉर्टंट आहे मर्ज मोड, यालाच आपण ब्लेंडिंग मोड म्हणून वापरतो. बॅनरमध्ये जेव्हा आपल्याला लाईट वगैरे ब्लेंड करायचा असतो तेव्हा आपण मर्ज मोडचा म्हणजेच ब्लेंडिंग मोडचा यूज करतो. याला काय करू आपण डिटेल्समध्ये पुढच्या क्लासमध्ये पाहू. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, कारण एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. इझीमध्ये तुम्ही इथला अंडरस्टँड करू शकता. आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.